नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण दररोज घेत असलेल्या पोलीस भरतीच्या जी.के. प्रश्नांच्या सिरीजमधील जे काय आपण व्हिडिओ कव्हर केलेले आहेत त्याचं वीकली रिव्हिजन पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी तुमची रिव्हिजन असणार आहे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, तारापूर. त्यानंतरचा प्रश्न, मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न, गिरणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? योग्य उत्तर पर्याय सी, तापी. पुढील प्रश्न, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात खालीलपैकी कोठे आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, सिंधुदुर्ग. त्यानंतरचा प्रश्न, आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, व्हेनेझुएला. त्यानंतरचा प्रश्न, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, उत्तराखंड. त्यानंतरचा प्रश्न, सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली? याचं योग्य उत्तर असणार आहे विल्यम बेंटिंक, लॉर्ड विल्यम बेंटिंक. त्यानंतरचा प्रश्न, डायनामाइटचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, अल्फ्रेड नोबेल. त्यानंतरचा प्रश्न, अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, ॲडम स्मिथ. पुढील प्रश्न, ॲबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, गणित. त्यानंतरचा प्रश्न, 12वी फेल हा चित्रपट कोणत्या IPS अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मनोज कुमार शर्मा, पर्याय सी. त्यानंतरचा प्रश्न, वारंवार उद्रेक होणारा सेमेरू ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, इंडोनेशिया. त्यानंतरचा प्रश्न, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, श्यामजी कृष्ण वर्मा. त्यानंतरचा प्रश्न, भंडारदरा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, अहिल्यानगर. मित्रांनो, जे प्रश्न आपण पाहतोय ते आपण दररोज एक सेपरेट व्हिडिओ असतो जो आपण स्पष्टीकरण सहित दररोज कव्हर करत असतो. तर तो व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे दररोज, जेणेकरून तुमचा त्यामधून अभ्यास होईल. आणि हा एक आपण सुरू केलेला आता वीकली रिव्हिजन, ज्याच्यामुळे तुमचा अभ्यास किती झाला आहे हे तुम्हाला समजण्यास मदत होईल. ठीक आहे, दररोज आपली सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न आहे बघा, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग डॅश डॅश हा असतो. कोणता असतो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, प्रमस्तिष्क. त्यानंतरचा प्रश्न, पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, निळा देवमासा. त्यानंतरचा प्रश्न, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1857. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाचे स्थान पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाई, सातारा या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न आहे, हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कॅल्शियम. त्यानंतरचा प्रश्न, सध्या पुढीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून भारतात ओळखली जात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजराती सध्या 11 भाषा आहेत भारतामध्ये अभिजात. त्यानंतर प्रश्न आहे, ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोणत्या राज्याची आहे?
योग्य उत्तर असणार आहे बघा मिझोरम, पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, रायगड. मित्रांनो, जे प्रश्न आपण कव्हर करतोय ते मागील वर्षीमध्ये पोलीस भरतीत रिपीट झालेले किंवा खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्त्वाचे ऊर्जा साधन डॅश डॅश म्हणजेच कोणते? तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, दगडी कोळसा. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसले आहे? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सोलापूर. पुढील प्रश्न, प्रकाश संश्लेषण दरम्यान कोणता वायू शोषला जातो? योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कार्बन डायऑक्साईड. त्यानंतरचा प्रश्न, बिमस्टेक या संस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, अफगाणिस्तान. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, कोयना. त्यानंतरचा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1864, पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गडचिरोली. त्यानंतरचा प्रश्न, प्रदूषणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते तेव्हा तापमान वाढते. पर्याय क्रमांक सी उत्तर असणार आहे तापमान वाढते. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी काँग्रेसमध्ये 2 गट पडले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1907 सुरत अधिवेशन. त्यानंतरचा प्रश्न, सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलोची घोषणा कुठून दिली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंगापूर, 1942 मध्ये. हे सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरण सहित दररोज पाहत असतो. ठीक आहे, ही रिव्हिजन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कॅबिनेट मिशन योजना. त्यानंतरचा प्रश्न, प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारतचे लेखक कोण? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, महर्षी व्यास. त्यानंतरचा प्रश्न, भारतीय संविधानात मतदानाचा हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुच्छेद 326. पुढील प्रश्न, मुघल साम्राज्याची राजधानी म्हणून फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अकबर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यूक्लिअर फ्युजन. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5. पुढील प्रश्न, स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न, ॲस्पिरिनचे रासायनिक नाव काय आहे? योग्य उत्तर आहे ॲसेटिक सॅलिसिलिक ॲसिड, पर्याय क्रमांक ए. त्यानंतरचा प्रश्न, काथ हा कशाच्या झाडापासून मिळवला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, खैर. त्यानंतरचा प्रश्न, कारसोनदास मुलजी यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? योग्य उत्तर आहे सत्यप्रकाश, पर्याय क्रमांक डी. त्यानंतरचा प्रश्न, राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न, जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजा बढे. त्यानंतरचा प्रश्न, खालील कोणत्या राज्याची सीमा 2 देशांशी संलग्न आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मिझोरम.
त्यानंतरचा प्रश्न, लचित बोरफुकन या योद्ध्याचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम. त्यानंतरचा प्रश्न, कर्झन वायलीचा खून कोणी केला होता? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मदनलाल धिंग्रा. त्यानंतरचा प्रश्न, भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1965. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गटविकास अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अँडीज खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वलीय. पुढील प्रश्न, दुसऱ्या योजनेच्या काळात भिलाई येथे उभारलेल्या पोलाद निर्मिती प्रकल्पाला कोणत्या देशाचे सहाय्य लाभले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सोव्हिएत युनियन. त्यानंतरचा प्रश्न, शेती व ग्रामीण विकासासाठी नाबार्डची स्थापना केव्हा झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1982, 12 जुलै 1982. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न, रॅडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? योग्य उत्तर भारत व पाकिस्तान. पुढील प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, 78. त्यानंतरचा प्रश्न, राज्यसभा हे संसदेचे सभागृह आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वरिष्ठ. पुढील प्रश्न, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? योग्य उत्तर आहे लोकसभा व राज्यसभा सदस्य. त्यानंतरचा प्रश्न, गावाचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी कोणाकडे असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न, ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वारली. त्यानंतरचा प्रश्न, भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाल्क. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे महसूल वर्ष केव्हा सुरू होते? योग्य उत्तर आहे 1 ऑगस्ट. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अकोला. त्यानंतरचा प्रश्न, कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अहिल्यानगर. पुढील प्रश्न, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. त्यानंतरचा प्रश्न, 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला होता? योग्य उत्तर आहे कमळाचे फूल सोबत भाकरी, चटणी भाकरी. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नाशिक. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, महू, मध्य प्रदेश. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील, ऑप्शन डी. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? ऑप्शन बी, हिरा.
पुढील प्रश्न, ताकामध्ये कोणते आम्ल आढळते? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लॅक्टिक. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मेजर ध्यानचंद. पुढील प्रश्न, बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भंडारा. त्यानंतरचा प्रश्न, डायबिटीज किंवा मधुमेह विकार असणाऱ्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शर्करा. पुढील प्रश्न, केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमृत. पुढील प्रश्न, ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संदेशवहन. त्यानंतर प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी साहित्य. अशा प्रकारे मित्रांनो आपण जवळपास 100 प्रश्नांची या व्हिडिओमधून रिव्हिजन घेतलेली आहे. ठीक आहे. ही रिव्हिजन यासाठी की तुम्ही आपण जी सिरीज पाहत आहे त्यामधून तुम्हाला किती प्रश्नांचा अभ्यास झालेला आहे ते पाहण्यासाठी ही वीकली रिव्हिजन आपण सुरू केलेली आहे. ठीक आहे. दर आठवड्याला आपण ही रिव्हिजन घेणार आहोत एक आठवड्याच्या सिरीजची. आपण दररोज एक व्हिडिओ अपलोड करत असतो ज्यामध्ये मागील वर्षी पोलीस भरतीत जे प्रश्न विचारलेले आहेत ते स्पष्टीकरण सहित आपण पाहत असतो. ते पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद.